मुदखेड तालुक्यात मौजे-रोही पिंपळगाव येथे दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चू कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा आणि शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार वंचित समाजाच्या हक्कासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेच्या प्रथमतः माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी महापुरुषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच मुदखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने आमदार बच्चूभाऊ कडू यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य हमीभाव का मिळत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शंकरराव पाटील शिंदे, रोहित पिंपळगावकर, प्रहार दिव्यांग महिला तालुका अध्यक्ष सौ केशरताई शंकरराव पाटील शिंदे, माजी तालुका अध्यक्ष अनिल शेट्टी पाटील राजवाडीकर, सरपंच बालाजी भुजंगराव शिंदे, उपसरपंच प्रल्हाद हौसाजी शिंदे यांच्यासह मुदखेड तालुक्यातील आणि रोही पिंपळगाव येथील नागरिक महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मला एका मुंबईच्या नेत्यानं सांगितलं, तू अपंगाची लढाई लढ पण शेतकऱ्याची लढाई लढू नको। तो आंदोलनात एकच टाळी वाजवत मी आता टाळी वाजवायचं हे काय, एक भल कुठं झाड लावते, जिथं लावायला पाहिजे तिथं लावत नाही। म्हणजे चुलीत लाकडं टाका तुझ्या चौकातून लाकडं जाऊन राहिला असा वांदा ना आपला। प्रॉब्लेम काय त्यामुळे शेतकऱ्याची लढाई लढू नको म्हणजे असं काय कारण झालं तर मी सांगितलं, शरद जोशीनं शेतकऱ्यासाठी काय कमी केलं। त्यांची पत्नी सुद्धा आत्महत्या करून मरण पावली आणि आत्महत्या करून मरण पावली तर याच्यासाठी का जोशी साहेब घरीच राहायचे नाही हो, संसारावर सगळी राख रांगोळी झाली। तुमच्या आमच्यासाठी संसार उभा करण्यासाठी घरचा संसार बेकार केला आणि पती पत्नी आपली आत्महत्या करून गेली। त्या शरद जोशींना पाळलं कोण पाळलं? अमेरिकेतल्या माणसानं पडलं, रशियातल्या पडलं, फक्त नाव जोशी होतं म्हणून पडला। नाव बदललं असतं तर निवडून आला असता। हिंगणघाटमध्ये वर्धेच्या आमदारकीमध्ये हिंगणघाटला उभे राहिले आणि फालतू माणसाकडून पाडलं, ज्यानं जगाचं अर्थशास्त्र मांडलं, तुमच्या अर्थशास्त्राची व्यवस्था केली, तुमच्या अर्थाची व्यवस्था केली, त्या शरद जोशी साहेबाले आमच्या शेतकऱ्यांना मात्र मातीमोल केलं। बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पाडलं। ही अशी विचित्र अवस्था आहे। त्या व्यवस्थेच्या बाहेर आम्ही निघालो पाहिजे। आम्ही तळमळीनं सांगायला आलो, तुम्ही राहीन त्या जातीत राहा, राहीन ते आंदोलन करा, कोणत्याही पार्टीचे झेंडे घ्या, पण शेतकरी म्हणून जगा रे, शेतकरी म्हणून लढा हे सांगायला। कारण माझ्या नागार शेतकऱ्याचे हाल आज पाहतोय, सोयाबीनचे भाव झाले। तुम्ही काहीतरी करा काय रे, काय करा? समजा सरकारनं म्हटलं आम्ही काही पैसे देत नाही, 5 वर्ष तुम्ही तुमचं काय करायचं आहे आणि 2000 सोयाबीन विकायची वेळ आली तर काय करणार तुम्ही? काहीच करणार नाही। भजन करा, तिथून पंढरपूरला जा, भेटलं तर भेटली बुद्धी सरकारला आली तर काहीच करणार नाही। प्रत्येक गावात विचारतो काय करा, कोणीच काही सांगत नाही। तुम्ही गरम कधी होता रे, म्हणजे राग कधी येते तुम्हाला? अरे चुलीवरचं दूध उतू जाते रे, पण तुम्ही उतू कधी येणार आहे रे? कधी येणार आहे उतू? येते का उतूच म्हणताना तुमच्या काही विठ्ठल हे दूध उतू येतं, त्याची साय बनतं, सायचं दूध बनतं, दुधाचं तूप बनतंय, जे काय असेल ताक बनतंय, तुम्ही काहीच बनवत नाही। आणि सांगितलं पाहिजे बच्चो हो, अगर 2000 3000 में और 3400 में 4000 में अगर सोयाबीन बेचने का टाइम आएगा तो ये सब सोयाबीन का कुटार पालक मंत्री ने तो कलेक्टर के घर लेके जाएंगे। हाय तयार? तुमच्यात तर करंटच नाही आला अजून। या गावचे लोक तर लय झोपले दिसते मला। अरे आम्ही सांगितलं पाहिजे सरकारला, आमच्या सोयाबीनचे भाव काय जाहीर केलं माहिती आहे का तुम्हाला? हे घ्या बांधा। अरे काय भाव जाहीर केले? कोणालाच माहित नाही। पुऱ्या महाराष्ट्रात फिरून आलो, काय भाव जाहीर केले कोणीच सांगत नाही।
सोयाबीनच्या भावाची 60,000 भावाची शिफारस केली. सोयाबीनला 15% नफ्यानं 15% नफा म्हणतोय. किती भाव ज्वारीची शिफारस केली? मी केली का? राज्य सरकार कृषी मूल्य आयोगाने केली. पाशा पटेल त्याचा अध्यक्ष आहे का नाही, आमच्या राज्य सरकारनं सांगितलं 15% नफा लागत असं सोयाबीन शेतकऱ्याला घाट्यात विकली नाही पाहिजे, म्हणून किती भाव दिले पाहिजे? 7,222 का 25 आहे. आणि केंद्र सरकारनं किती जाहीर केले? 5,328 रुपये. किती केले? म्हणजे 2,000 कमी केले. आता 15% जर 7,000 भेटायला पाहिजे होते आणि 5,328 केले, 20% घाटाने विका लागतं सोयाबीन. विका नाही लागत. नाही समजलं वाटते तुम्हाला? समजलं का? कोणाकोणाला समजलं नाही सांगा बरं. जाताना मला गाईत बसून घेतो त्याला समजून सांग. 5,328 म्हणजे घाटाने विकावं लागतं. 11,000 रुपयाचे पर क्विंटल कापसाचे भाव जाहीर केले, पाठवले. म्हणजे प्रस्ताव पाठवला राज्य सरकारनं. 15% नफा लागेल तर. आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 8,110 रुपये. म्हणजे 3,000 कमी दिले. एका क्विंटल मागे 3,000 कमी झाले, तर एका 7 क्विंटल कापून 21,000 कमी झाले. 5 एकर वाल्याचे 1.5 ते 2 लाख रुपये कमी झाले. आणि पुऱ्या गावाचे किती कमी झाले? तर 50 कोटी कमी झाले. लुटा 50 कर. सरकार मोठं हुशार आहे का? घरची बैठ जर सरकारची करून ठेवली तर माणूस कुठे जाते? बरोबर आहे का नाही? लुटलं करोडानं आणि दिलं लाखानं. आणि एका गावाची 50 कोटीचं नुकसान एका वर्षाचं फक्त कापसाचं आहे. मी सोयाबीनचं सांगितलं नाही, मी तुम्हाला ऊसाचं सांगितलं नाही, अजून तुरीचं सांगितलं नाही. आणि ऊसवाला काय भाव देतो तुमचा कारखानदार? काय भाव आहे? 2,500. आता इथल्या ऊसाले 2,500 आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ऊसाले 34,000. 3,400 3400 म्हणजे 3,400 कुठे भेटतं? पश्चिम महाराष्ट्रात. तुम्हाला भेटतं 2,500 आणि गुजरातच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भेटते 4,400. तुमच्या ऊसात काय कळू आहे का? तुमचा ऊस काय वरते येतं का पाण्यावर? मग तिथे वेगळे भाव, इथे वेगळे भाव. आणि सरकार काय म्हणते? किती वेळा भेटले पाहिजे राज्य सरकार? 4,400. तुमचं अधिक 2,000-2,500 नुकसान झालं. तुम्ही एका गावाचं नुकसान काढलं तर वर्षाचं 100 करोड आहे. आणि 50 लाखाचा रस्ता जर आमच्या आमदार खासदारांना टाकला का डमरू घेऊन वाजवत गावात फिरवतात त्याला हे विचारत नाही. हे 50 लाखापेक्षा आमचे 1,50 कोटीचं एका वर्षात लुटलं, त्याचं काय झालं हे विचारणारी अवलाद गावात पाहिजे. मला प्रत्येक शेतकऱ्यांना हे विचारलं पाहिजे. हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. रोज लुटतोय आम्हाला. आज कापूस 11% आयात कर कमी केला. 11% आयात कर म्हणजे काय? विदेशातला जो कापूस येत होता त्याला 11% आयात कर लागत होता. म्हणजे विदेशातला कापूस आपल्या देशात आला नाही पाहिजे. मोदीजीने काय म्हटलं? जेव्हा यवतमाळला चहा पे चर्चा होती तेव्हा मोदीजी काय म्हणे? कापसाचा धाग्याचा कापड आणि कापडाचं गारमेंट म्हणजे शर्ट गिट्टा आपण शिव आणि विदेशात पाठवू. ते तर पाठवलंच नाही. उलट विदेशातला कापूस घेऊन आले मोदीजी. ट्रम्प साहब ने कॉल किया, मोदीजी छुप गए और कपास देश में लेके आ गए. काय भावाने आणला माहितीये? 17,000 रुपये क्विंटल. म्हणजे अमेरिकेतल्या कापसाले भाव भेटले 17,000 रुपये. कोण दिले? तर मोदी सरकारनं दिले. काय दिले सरकारनं? आत्ता मोर्चा झाला तिथे कुठेतरी कोणत्या गावी गेलतो आपण? कारेगाव फाट्यावर. तिथं बोललो 1995चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. 2004चा जायकवाडी धरणाचा निर्णय आहे. उजनी धरणाचा निर्णय आहे. आणि त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं का जर वारंवार जमीन पाण्याखाली जात असेल तर एक भूसंपादन करावं लागत, नाहीतर त्यांना हेक्टरी मदत द्यावं लागत. आणि दरवर्षी जर आमची जमीन पाण्याखाली जात असेल तर मी तुम्हाला सांगतोय, मी तिथे बोललो
10 ते 15 दिवसात निर्णय जर घेतला नाही सरकारनं तर आम्ही तहसील कार्यालय ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. आज 5 लढू शेतकरी म्हणून आता लढलं पाहिजे. आम्ही आमचा बाप मेला, आजा मेला, आमच्या अधिक समोरचा नाते याच्यात मेला नाही पाहिजे. पैशाच्या शिवाय काहीच नाही, पैशाशिवाय इज्जत नाही, पैशाशिवाय सन्मान नाही, पैशाशिवाय बिल्डिंग नाही, घर नाही, गाडी नाही, घोडं नाही, पैशाशिवाय साधं लग्न सुद्धा होऊ शकत नाही. ठीक आहे, मी त्याच्याचसाठी बोलतोय, तेच बोलतोय. मित्र लक्षात घ्या, काय ही लढाई पैशाची का म्हणतोय? तो जे सांगतोय का 10 वर्ष झाले आमचं पाणी आमचं गोदावरीचं आमच्या वावरात येतं आणि आम्हाला सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. ज्या पाण्यामुळे आम्ही सुपीक राहिले पाहिजे, ज्या पाण्यामुळे आमचं उत्पादन झाले पाहिजे, वाढायला पाहिजे होतं, तेच पाणी आता आम्हाला मारायला लागलं की काय? आम्ही सुस्त का आहोत? 10 वर्षापासून आम्ही लढत का नाही? 50 रुपये मजुरांना जास्त घेतले तर आम्ही आरेरावीची भाषा बोलतोय. बायकोनं एक दिवस स्वयंपाक चांगला नाही केला तर तिचंही आम्ही तोंड शिव्या घालतोय तिकडे. पण 10 वर्ष लुटतोय तुम्हाला, साधी कवडीची मदत करत नाही. का बोलत नाही आम्ही? बोललो पाहिजे. पार्टीची गुलामगिरी सोडली पाहिजे. तुमच्या जातीपाती धर्माचे झेंडे असू द्या किती काय, तुम्ही काय करायचं लढा तिकडे, आम्हाला काही करायचं नाही. भगवा लावा का हिरवा लावा का निळा लावा का पिवळा लावा का अधिक कोणता लावा, पण हे विसरू नका, त्या झेंड्याला जे कापड लागते ना, तो कापूस मला बाप शेतकरी पिकवतो, हे लक्षात घ्या. तुमच्या प्रत्येक झेंड्याचा कापूस हा माझ्या बाप शेतकऱ्याचा आहे, हे विसरता कामा नये. त्याच्यामध्ये लढायचं आम्हाला, आणि हे लढाई थांबणार नाही. बच्चू आर पार ही लढाई आम्ही करतोय, शेवटच्या क्षणापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. महाराज लोक आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा कार्यालय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.